प्रशासन कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडण्याचं कार्य प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे होत आहे। या कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडल्यामुळे अनेक महिलांच्या हत्या होत आहेत, आत्महत्या होत आहेत, पलायन होत आहे आणि व्हॉटनॉट सर्व काही गुन्हे घडत आहेत आणि गरिबाच्यावर विकर सेक्शन ऑफ द सोसायटी यांच्यावर सुद्धा अन्याय होत आहे। या सर्वाचा गोषवारा काढला, सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर गोषवारा काढला असता निवडणूक पद्धतीवर, चुकीच्या निवडणूक पद्धतीने नको ते असलेले लोक सत्तेमध्ये जाऊन बसतात आणि तेच स्वतः कारणीभूत होतात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी। जे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवतात त्याच्या गुंडांना, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना हे लोक सपोर्ट करतात आणि त्यांना सपोर्ट करतात म्हणजे प्रशासनावर आणि पोलिसावर दबाव आणतात। कायदा आणि सुव्यवस्था फक्त कागदावर आहे, कायद्याप्रमाणे सरकार चालत नाही, कायद्याप्रमाणे प्रशासन काम करीत नाही। मूळ मुद्दा तर थेट निवडणुकीपासून आहे। मी स्वतः निवडणूक लढवलेली आहे आणि भाग घेतलेला आहे, तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे प्रशासन नावाची जी संज्ञा आहे, व्याख्या आहे, तेच निवडणूक निर्णय अधिकारी असतात, निवडणूक प्रक्रियेमध्ये कर्मचारी म्हणून भाग घेतात। निवडणूक प्रक्रियेमध्ये, निवडणुकीच्या प्रोसिजरमध्ये जे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना घडतात त्याच्यावर यांचं लक्ष कमी असतं, निग्लेक्ट करतात, कारण ते सत्तेमधले लोक असतात। सत्तेमधल्या लोकांविरुद्ध आलेली एखादी सामान्य माणसाच्या, सामान्य समाजातील उमेदवाराची तक्रार सुद्धा निवडणूक निर्णय अधिकारी घेत नाही। पैशाच्या गाड्या, पैशाचे बंडल घेऊन जाणाऱ्या, गोण्या बंडल घेऊन जाणाऱ्या जीप पकडल्या जातात, त्याच्यावर कारवाई होत नाही। कारवाई काय व्हायला पाहिजे? अहो, त्या उमेदवाराची उमेदवारी रद्द केली पाहिजे, पण करत नाही, करणार आहे। सैनिक समाज पार्टीने जनजागृती केलेली आहे, आम समाजातील नागरिक जागृत केला आहे आणि प्रशासनावर जे दडपण आहे, सरकारचं दडपण आहे, ते हटावं लागेल। प्रशासनामध्ये सज्जन लोक आहेत, पोलिसामध्ये सज्जन लोक आहेत, परंतु त्यांचे हात बांधलेले गेलेले आहेत आणि ते या चुकीच्या मार्गाने निवडून गेलेले लोक आहेत। मग कुठून भारताला स्वातंत्र्य मिळेल? कुठून आम समाजाचा नागरिक स्वातंत्र्याची फळे चाखू शकेल? आम समाजातल्या नागरिकाला उठाव करावा लागेल, आम समाजातल्या नागरिकाला एकत्र यावं लागेल, आम समाजातील सुशिक्षित नागरिकाला एकत्र यावं लागेल आणि हे एकत्र करण्याचं कार्य सैनिक समाज पार्टीने हाती घेतलं आहे। त्यामुळे चुकीचा माणूस निवडून जाऊ द्यायचा नाही, हे तुमच्या आमच्या हातात आहे। मतदान आपल्या हातात आहे। आपण 100% मतदान करून फक्त सैनिक समाज पार्टीने दिलेला सज्जन उमेदवाराला निवडून द्या, सर्व काही ठीक होणार आहे, सर्व काही ठीक होणार आहे। प्रशासन आपलं काम करणार आहे, पोलीस आपलं काम करणार आहे आणि या समाजात चाललेली या राजकीय सपोर्टच्या आधाराने गुंडची जी लुटमार चालू आहे तिला एकदम बंद केल्या जाणार आहे। कारण एकदम फक्त पोलिसावर ताशेरे ओढून उपयोग नाही, प्रशासनावर ताशेरे ओढून उपयोग नाही। त्यांना या लोकांनीच अंडर प्रेशर ठेवून काम करून घेण्याचा जो प्रकार चालू आहे तो बंद होणं गरजेचं आहे। म्हणून निवडणुकीपासूनच, निवडणूक अधिकारी, प्रशासन यांच्यापासूनच पाहिजे। त्यामुळे एक दुसऱ्यावर ढकलण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये असते, जबाबदारी पार पाडण्याची शक्यता कमी असते, कारण त्यांच्यावर दबाव असतो, राजकीय गुंडाचा दबाव असतो, राजकारणात निवडून जाणाऱ्यांचा दबाव असतो आणि ते काही लोक त्यांना निवडून देत नाहीत, ते ईव्हीएम मशीनच्या मध्ये घोटाळे करून निवडून जातात, काळा पैसा वाटतात, दहशत निर्माण करतात। पैशापेक्षा दहशतीला जास्त महत्त्व आहे, कारण हे जे बिल्डर वगैरे असतात ते या लोकांचे बगलबच्चे असतात, त्यांच्या आधाराने ते पैशावाले होतात आणि त्यामुळे निवडणूक पद्धत बदलायचं कार्य आम समाजातल्या नागरिकांनी करावे
अशी सैनिक समाज पार्टीची विनंती आहे. धन्यवाद. भारतवर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.